मित्रांनो, काँग्रेसच्या नेत्याने एक मागणी समोर टाकलेली आहे, ती म्हणजे शॅडो मंत्रिमंडळाची स्थापना करणे। आता ही शॅडो मंत्रिमंडळाची संकल्पना येते कुठून? तर ही संकल्पना येते ब्रिटनमधील संसदीय कामकाजातून। कारण सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठीच ते शॅडो गव्हर्नमेंटची स्थापना करतात, म्हणजे प्रत्येक कामावर लक्ष ठेवणे आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर ते करतात। आणि इथूनच ही संकल्पना काँग्रेसच्या नेत्यांनी उचललेली आहे आणि ते आता शॅडो मंत्रिमंडळाची स्थापना करताना दिसत आहेत। हा प्रयोग काँग्रेसने 2014 साली सुद्धा केला होता, पण यशस्वी तितका झाला नाही असं मला वाटतंय। कारण त्यावेळेला विरोधक तेवढा मजबूत नव्हताच, पूर्ण सत्तेमध्ये आणि ताकदीनं भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष होते। त्यामुळे त्यावेळची म्हणजे 2014चा जो शॅडो मंत्रिमंडळ होता तो नावालाच होता, पण यावेळेला जर शॅडो मंत्रिमंडळाची स्थापना झालीच तर सरकारवर अंकुश ठेवण्यावर आणि मनमर्जी कारभार थांबवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो।